नमस्कार मित्रांनो, जे की माझे व्हिडिओ बघतायत तुम्हाला बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुमचं इंद्रिय लहान आहे. कारण की हे एक मानसिक समस्या पण असू शकते आणि एक सायकोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल पण समस्या असू शकते. कारण की लैंगिक साईज लिंगाची साईज जी असते ती आनुवंशिक पण कमी जास्त असू शकते. तर पण मित्रांनो, केव्हा ना केव्हा आपण पोर्नोग्राफी व्हिडिओ बघून किंवा आपल्या मित्राचं इंद्रिय बघून लहानपणापासून आपल्याला प्रत्येक बाबतीत कंपेअर करण्याची जी आपल्याला सवय असते, त्या सवयीमुळं प्रत्येकाला असं वाटत असतं की डॉक्टर साहेब माझे इंद्रिय लहान आहे, असं प्रत्येक पेशंट माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येत असतो. तर याचे कारणं काय आहेत आणि त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे की तुमचं इंद्रिय लहान नसून जर तुम्हाला मोठं दाखवायचं असेल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही काय करत नाही, तुम्ही काय चुका करता, त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मराठी बांधवांना पाठवा आणि जाता जाता कंपल्सरी माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तुम्ही कंजूसी करू नका. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे स्मॉल पेनिस. केव्हा केव्हा असं माझ्याकडं आढळून आलेलं आहे की त्या पेशंटचं इंद्रियाची साईज खूप चांगली आहे, नॉर्मल आहे. जर सायंटिफिकली फिजिओलॉजिकल मी जर एक्झामिनेशन जेव्हा करतो तेव्हा मला ती साईज नॉर्मल वाटते, तरी पण पेशंट कंप्लेंट करतात की नाही सर, माझी साईज खूप लहान आहे. का बरं लहान आहे? तर त्यामध्ये 2-3 गोष्टी मी आढळून आल्या मला. एक, तुम्ही प्युबिक हेअर जे असतात, प्युबिक हेअर्स जे इथं केस वाढलेले असतात ते तुम्ही केव्हाच काढत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या इंद्रियाकडे बघता तेव्हा ते प्युबिक हेअरमुळं तुमचं इतकं फक्त मागचं पार्ट दिसत नाही आणि फक्त समोरचा 1/3 पार्ट दिसतो आणि तुम्हाला वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे. एक, म्हणून आजच्या घडीला भरपूर चांगले ट्रिमर आलेले आहेत किंवा काही व्हीट्ससारखे क्रीम आलेले आहेत. याचा नेहमी वापर करून तुम्ही केव्हाही तुमचं इथलं जे खालचे प्युबिक हेअर आहेत हे नेहमी महिन्याला एक वेळ तरी शेविंग करा. एक. दुसरी गोष्ट की आजच्या स्थितीमध्ये आउट ऑफ 10 पेशंट 9 पेशंट माझ्याकडं ओबेसिटीचे असतात, म्हणजे थोडंफार त्यांचं वजन गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं. आणि त्याच्यामुळं काय असतं की यांचं जे प्युबिक बोनवर जे ते चरबी जर चढलेली असते त्याच्यामुळे हे तुमचं जे पेनिस असतं हे थोडं बरीड असतं, म्हणजे आतमध्ये गेलेलं असतं, खोलमध्ये गेलेलं असतं, हे बरीड असतं म्हणजे लपलेलं असतं. तर हे चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावं लागेल. ही जर चरबी केली तर जे तुम्हाला फक्त आउटर 1/3 पेनिस दिसतो आहे आणि आतलं 1/3 तुम्हाला दिसत नाही आहे, तर ही जर चरबी जर तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला, जॉगिंग करा किंवा ॲप्स मारा, तर त्याच्यामुळे ही चरबी कमी होऊ शकते. आणि ही चरबी कमी झाले तर जे काही तुमचं चरबीमध्ये लपलेलं इंद्रिय आहे ते बाहेर येणार आणि तुम्हाला तुमचं इंद्रिय मोठं दिसणार. तेव्हा तुम्हाला केव्हाही असं वाटणार नाही की आपलं इंद्रिय लहान आहे. तिसरी गोष्ट की पेनिस हेल्थला बरीचशी म्हणजे 99.99% लोक हे बिलकुल म्हणजे महत्त्वच देत नाहीत. जसं आपण केसाची निगा घेतो, डेली आपण ऑइलिंग करतो, केसाला तेल लावतो, स्काल्पला मसाज करतो, शॅम्पू करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या चेहऱ्यावर कितीतरी आपण क्रीम लावतो, त्याची पण काळजी घेतो. पण आपल्या पेनिस हेल्थकडं आपण एकदम दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळं काय होतं की जसं जसं वय आपलं वाढत जातं तसं तसं त्याच्यामध्ये थोडं श्रिंकेजपणा येतो आणि त्या श्रिंकेजपणामुळं केव्हा केव्हा तुम्हाला तुमचं इंद्रिय लहान वाटतं. तर मित्रांनो, हा श्रिंकेजपणा टाळण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेलकिंग म्हणून असं तुम्हाला डेली 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी या अल्पाजन ऑइलसारख्या ऑइलनी डेली मसाज करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ तुमचं लिंग फुगीर होणार, तिकडचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार, त्याच्यावर जे क्रिजेस आलेले आहेत ते राहणार नाहीत आणि जे श्रिंकेजपणा आलेला आहे तो पण दूर होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं इंद्रिय चांगलं मोठं वाटू शकतं. चौथी गोष्ट की जर तुम्हाला प्रत्येक पार्टचं जिम करण्याची जर सवय असेल पण जर पेनिसची तुम्ही जिम करत नसाल तर सगळे अवयव तुम्ही वाढवू शकता जिममध्ये जाऊन. पण पेनिससाठी कोणत्याही जिममध्ये कोणतंही यंत्र नाही. ते की माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे, त्याला आम्ही पेनाइल जिम म्हणतो किंवा पेनिस पंप म्हणतो किंवा व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस म्हणतो. हे जर डिव्हाइस 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं जर संध्याकाळी तुम्ही वापरलं तर तुम्हाला केव्हा श्रिंकेजपणा येणार नाही, ब्लड फ्लो कमी होणार नाही, इरेक्टाईल डिस्फंक्शन येणार नाही आणि किगल्स एक्सरसाइज होऊन तुम्हाला शीघ्रपतनाचे आजार पण होणार नाही. म्हणून प्रत्येकाने जे की माझ्याकडे अल्फा पंप आहेत
ते पंप वापरणं अत्यंत गरजेचं असतं. या 4-5 जर गोष्टी केल्या तर तुमचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आणि फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम हे घरगुती तुम्ही बसून तुम्ही दूर करू शकता. हे जे प्रॉब्लेम असतात फक्त ऑनलाईन कन्सल्टेशन करून किंवा अश्वगंधा आणि शिलाजीत औषधी घेऊन जर तुम्ही दूर करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असाल तर तुमचा वेळ पण जाईल आणि तुमचा खर्च होईल, पण तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. आणि इतकं माझ्यासारखं क्लिअर मार्गदर्शन पण करणारे डॉक्टर आजच्या समाजामध्ये खूपच कमी तुम्हाला भेटतील. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जाता जाता शेवटची एक हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले पाहिजे, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या. धन्यवाद मित्रांनो.